तर भावांनो, तुम्हाला ही गर्दी माहिती आहे कुठली आहे? नाही ना? तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सांगतो मी. तर नमस्कार भावनो, स्वागत आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आज ना मी लय खुश आहे. त्याचं कारण म्हणजे काय माहितीये का, ट्रॉफी आहे बरं का. आणि ही मला ट्रॉफी भेटायचं कारण म्हणजे तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार बरं का. तर चला आपण बोलायला जाऊ. तर लगेच रिक्षा आला, रिक्षामध्ये बसला 5 नंबरहून, मग निघाला डायरेक्ट गोलाईकडे. कसं आहे माहिती आहे का, पहिलं प्रेम आणि दुसरं प्रेम ते म्हणजे आपलं लातूर आहे बरं का. मग आम्ही काही वेळातच पोहोचला लातूरच्या गंजगोलाईमध्ये. आणि या गंजगोलाईचं बांधकाम सेम केल्यासारखं आहे बरं का. जेवढं बाहेरून भारी दिसतं ना, तसं मधून बिले भारी दिसतं बरं का. आणि या गंजगोलाईमध्ये आपलं आई जगदंबेचं एवढं भारी मंदिर आहे का नाही मित्रांनो. लातूरमध्ये लोकांना तर माहितीच आहे, पण ज्यांना कुणाला माहिती नाही ना, त्यांनी ते आवश्यक येऊन भेट द्या बरं का. मग मध्ये आल्यानंतर लगे आई जगदंबेचं दर्शन ते घेतलं. आणि ह्या मंदिराला चिटकून अशी बारकी बारकी पण मंदिर आहेत बरं का, म्हणजे ते सगळं देवाचे मंदिर आहेत. आणि हे आई जगदंबेचं मंदिर आहे का, मधून बिले भारी दिसते बरं का. आणि या गोलाईमध्ये पूर्ण गोल राऊंड मध्ये पूर्ण बाजार भरते बरं का, पूर्ण बाजार. आणि इथं 12 महिने फुल गर्दी असते. नंतर पुन्हा भावाला घेतलं आणि पूर्ण गोल्याला गोल राऊंड मारला. आणि आज रविवार होता, रविवार असल्यामुळे इथं फुल गर्दी होती बरं का. म्हणजे अख्खी लातूरची पब्लिक इथं आलती की असं वाटलं मला. लातूर मध्ये फिरून आल्यानंतर आम्हाला चहाची तलब झाली. मग पुन्हा 2 चहा घेतले, चहा पिला. तर भावनो, तुम्हाला लातूरची गंजगोलाई कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. येतो बरं का. राम राम.